हॅलो, या प्रकल्पात आपल्या पाचही इमारतीत काही अडीअडचणी आल्या की त्यांना जाऊन आपण त्रास देतो. ते आपले लाडके प्रकल्प प्रमुख श्री नितनजी गुजर यांना मी विनंती करीन, त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे, कारण की आम्ही खूप त्यांना त्रास देतो. साहेब, आमच्या इथे हे काम झाले, आमची उपस्थित सर्व रहिवाशांना सविनय जय भीम. मला वाटतं माझे जे अधिकारी होते हरचंद्रा साहेब, त्याच्यानंतर उपस्थित जे मान्यवर होते आपले लीगल विवेक गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून आपल्या प्रोजेक्टच्या सर्व तरतुदी तुमच्यासमोर आलेल्या आहेत. एक प्रकल्प प्रमुख म्हणून माझी जी भूमिका सत्यस्थितीमध्ये आहे की हा जो प्रकल्प आहे हा गेल्या 28 वर्षापासून रखडलेला आहे. त्यानंतर आज संस्थेच्या अखोल श्रमाने आज गेल्या 25 वर्षापासून अपात्र राहिलेल्या नागरिकांना जी पात्रता आलेली आहे, तर त्याबद्दल मी सर्वप्रथम त्या सर्व रहिवाशांचे इथे आभार प्रकट करतो आणि संस्थेचे सुद्धा मी इथे आभार प्रकट करतो. कारण दिवस रात्र केलेली ही जी मेहनत होती, आज या मेहनतीचं फळ तुमच्यासमोर आलेलं आहे. कारण एका झोपडीधारकासाठी, एका रहिवाशासाठी त्याची पात्रता 25 वर्षानंतर येणं हे खूप श्रमिक, त्याला महत्त्व अधिक आहे. त्यानंतर सांगायला गेलो तर प्रश्नांवली, कारण गेल्या 25 वर्षापासून विचारांची प्रश्नांवली इथे होती. पण आजच्यानंतर भविष्यात प्रकल्प प्रमुख म्हणून, कारण आज ही कंपनी मी रिप्रेझेंट करतो रुस्तमची, ज्याने विश्वासाने आज या मुंबईसारख्या शहरामध्ये काम करत आहेत. आज तुमच्या समोरचा प्रोजेक्ट बघाल तर क्रेसेंट, जिथे सुद्धा आज मोठ्या प्रमाणामध्ये रुस्तमजी किंवा आज बँड्रासारख्या विभागामध्ये आपले 7 प्रोजेक्ट चालू आहेत. तर तुमच्या सर्वांचा विश्वास जिंकणं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण या प्रोजेक्टला पुढे नेण्यासाठी आज इकडे आपल्या मंचावरचे उपस्थित अधिकारी आहेत, त्या सर्वांनी ते सांगितलं की कुठल्या प्रश्नांना आणि काय काय घटनांना आपण जे सामोरं जात आहे त्यातून कसा मार्ग काढायचा आणि तो मार्ग कशा पद्धतीने आपल्या पुढे प्रोजेक्टला चालना देईल, या सर्वांसाठी प्रयत्न करणे माझं काम आहे. पण एवढं सांगेन की विचारांची देवाणघेवाण करून या गेल्या 25 वर्षांची जी विचारधारा होती ते बदलून आपले पुढचे मार्ग कसे असतील, आपले राहिलेली जी लोकांची पात्रता, म्हणजे 110मधून अजून पण काही लोक अपात्र आहेत, त्यांची पात्रता, नव्याने आलेला 304 लोकांचा अनेक्षर, त्या लोकांची पात्रता, त्यानंतर नवीन केसेस आहेत. आमच्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही कोणत्याही रहिवाशाबरोबर इथे अन्याय होऊ देणार नाही. त्याच्यामुळे भविष्यामध्ये आपल्या या विकास कार्याला घेऊन आपले जे प्रश्न असतील, या प्रश्नाच्या मार्गिका असतील की आपले जे डेव्हलपमेंट असेल हे कशा प्रकारे होईल, येणारे आपले बिल्डिंगचं स्वरूप कसं असेल, बिल्डिंग किती माळ्याचे असेल, मला जे घर भेटेल हे कसं असेल. कारण आता माझ्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे येत्या दिवाळीपर्यंत आपल्याला हा प्रोजेक्टचा मार्ग मोकळा करायचा आहे. तर त्यामुळे विश्वासाने भाड्याचं स्वरूप कसं असेल, या प्रोजेक्टची चालना कशी असेल, ह्या प्रोजेक्टचा पूर्ण आराखडा कसा असेल, माझं जे हक्काचं घर असेल ते मिळण्यासाठी मला कोणत्या तरतुदीला सामोरं जायचं असेल. कारण आजच्या तारखेमध्ये सक्षम प्राधिकरण, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण दर दिवशी नवीन नियमानुसार आपल्यासमोर येते. तर त्यामुळे बरेच बदल आजच्या तारखेमध्ये SRAमध्ये होत आहेत. तर त्या सर्वांची कल्पना संस्थेमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचणे हे माझं काम आहे आणि माझ्या टीमचं काम आहे. तर त्यामुळे आजच्या तारखेमध्ये लोकांची पात्रता, त्यासाठी लागणारे फॉर्म, अपील फॉर्म, लोकांचे सक्सेशन, ज्या सर्व गोष्टी सत्यस्थितीमध्ये आम्ही करत आहोत. तर या मीटिंगच्या माध्यमातून मी सर्व तुम्हाला निवेदन करतो आणि संस्थेलासुद्धा निवेदन करतो की तुमचं जे हक्काचं घर आहे त्याला न्याय मिळवून देण्याचं काम संस्थेच्या मार्फत आपला हा जो डेव्हलपर आहे, आपला जो लाडका विकासाचा जो या भूखंडाला लागलेला आहे तो पूर्ण करेल आणि भविष्यात तुमच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी हा कार्यशील आणि प्रगतिशील राहील. एवढं बोलतो आणि इथे थांबतो. नमस्कार. जय भीम. जय देवाची भाऊ. चांगला प्रश्न आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो की थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला बोललो की SRAची नियमावली आज दैनंदिन जीवनामध्ये बदलत आहे.
नवीन नवीन दिवसामध्ये नवीन नवीन नियम्स येत आहेत. तर त्याप्रकारे या SIR प्रोजेक्ट्समध्ये जर तुम्ही बघाल तर अनेक्सर 2 परिशिष्ट 2 ही महत्त्वाची भूमिका आहे. आणि आजच्या तारखेमध्ये आपल्या भूखंडाला 1998ला ज्या अनेक्सर 2 झाला, परिशिष्ट 2 झाला आणि जो स्लम प्लान झाला, त्या स्लम प्लानमध्ये ज्या लोकांची व्याख्या आहे, ज्यांचं नंबरिंग आहे, ज्यांची नावं आहेत, त्या गोष्टी आणि सत्यस्थितीमध्ये आजच्या तारखेमध्ये 304 झोपड्यांचा जे सर्वे झाला, ठीक आहे, त्यांची नावं घेऊन आपल्याला पुढे चालायचं आहे. तर त्यामुळे आम्ही सांगितल्याप्रमाणे रुस्तमची एकदम प्रगतिशील आहे, कार्यशील आहे आणि त्यामुळे कुठल्याही खोट्या आश्वासनाला आम्ही त्याला दाद देणार नाही. धन्यवाद साहेब.